तर आज होणार आहे मस्तपैकी मटकीचा डाळीचा डाळ कांदा झटकीपट आता मी बनवून घेते आता। तर आता तेल आता चांगलं तापून घेतलंय, जिरीची फोडणी देते, जिरं जास्त टाकते आता। तर आता बारीक एकदम मी कांदा चिरून घेतलेला आहे, आले लसणाची पेस्ट केलेली आहे, लसूण असा ओबडधोबड चिचून घेतलेला आहे बारीक। तर आता टाकून घेते। कांदा बघा मोठा मोठा घेतला आहे, एकच कांदा चिरून आणि बारीक कांदा असा चिरून घेतला आहे। आपण डाळ कांदा करताना जितका जास्त कांदा घालेल तितका डाळ कांदा चांगला होतो। तर आता कांदा पण शिजत आलाय चांगला मस्तपैकी। आता कांदा शिजत त्याच्यात आता मी मीठ टाकते। तर कांदा लगेच शिजून निघतो मीठ टाकला की। कांदा चांगला बारीक फ्राय करून देते आता, म्हणजे डाळ कांदा त्याच्यात कचकच लागत नाही म्हणून शिजून देते आता, चांगला फ्राय करून देते। गॅस कमी ठेवला आहे आता। तर कांदा चांगला फ्राय करून लाल भडक करून घेतला आहे, चांगला फ्राय पण झाला आहे आता। तर लसूण बघा मी आता मोठा मोठाचा असा बारीक चिरून घेतला आहे, लसूण टाकून घेते। तर ही बघा मटकीची डाळ आहे। तर आपल्याला डाळ कांदा करायच्या त्या टायमालाच मटकी भिजवून घ्यायची, आधी भिजवून घ्यायची नाही, नाहीतर कालवून लगेच ही शिजून निघतं लगेच। त्याच्यामुळं कांदा चिरायच्या टायमालाच 5 मिनटं आधी भिजू घालायची, तर लगेच भिजून निघते आणि लगेच टाकायची। तर आता मी टाकून घेते चटणी, मला पाहिजे तेवढीच मी आता चटणी टाकून घेतलेली आहे। चटणी चांगली आता फ्राय भाजून काढली कांद्यात। तर आता मला टाकायचे डाळ कांदा टाकून झालं ना, थोडीशी हळद टाकणार आहे। तर आता मी हळद पण टाकून घेतली आणि मिक्स करून घेतले सगळं डाळ कांदा आता। तर आता 5 मिनटं आता शिजून देते आता। 5 मिनटं असं शिजून दिले की तेल पण सुटतं आणि मसाला कांदा पण सगळा आणि फ्राय होऊन जातो। तर आता बघते मी आता डाळ कांदा किती आता शिजलाय पण आणि तेल पण सुटले मस्तपैकी। तर आता पाणी ओतून घेते आता, आपल्याला पाहिजे तेवढंच आता पाणी ओतून घ्यायचं। आणि डाळ कांदा हा आता शिजतो पण लगेच, याला 10 मिनिट सुद्धा लागत नाही ते डाळ कांदा शिजायला। तर आता 5 मिनिटं होऊन गेले, ते डाळ कांदा शिजलाय का बघते आता मी। तर शिजला या। तर आता शेंगदाण्याचं कूट आता थोडं टाकून घेते आता। तर मला पाहिजे आता तेवढंच मी शेंगदाण्याचं कूट आता टाकून घेणार आहे, मस्तपैकी थोडंसंच टाकणार आहे। मिक्स करून घेते आणि 5 मिनिटं आता शिजून देते। लय आता शिजून पण देणार नाही। खूपच छान अशी भाजी शिजली आहे आणि तळून पण बघा कसं आलं मस्तपैकी। आणि ही मटकीचा डाळ कांदा खायला पण खूप छान लागतो आणि पचायला पण हलका फुलकं कालवण असतं मस्तच। हरभऱ्याच्या डाळीगत नसतं ही जड असं। चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये।